आजपासून तुम्ही सगळे खासदार आहात आणि या हिंगोलीची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. विकास निधी म्हणजे कसला, ती एक लगेच हल्ली काय झाले, ह्या मोबाईलवरनं एवढं काही जग जवळ पण आलंय आणि सगळ्यांच्या अडचणी पण वाढल्यात. नको ते वेळेला नको ते फोटो नको ते रील सगळीकडे जातात. तसं यांचं एक रील फिरतंय, विमानात बसलेले आहेत. कुठून आणला हा पैसा? चार्टर्ड विमान. तुम्ही दारानं कधीतरी विमानतळ तरी पाहिलंय का? माझा शेतकरी जो त्याला म्हणजे मराठवाड्यातला शेतकरी लातूरचाच, ज्याच्याकडे बैल नाही, पत्नीला नांगराला जोडून तो शेती करतोय आणि हे विकास करायला नालायक लोक तिकडे जात आहेत. का? ते शेतकऱ्याचा पहिला विकास कर. म्हणजे नांगराला बैल नाहीये, सगळं गहाण टाकलेलं आहे, शेत जमीन गहाण टाकलेली आहे. खतं खरेदी करायला पैसे नाही, बियाणं करायला पैसे नाहीयेत. मोदी बाबांचं ठीक आहे, मोदी बाबा सांगतात खतं वापरू नका, सोनं खरेदी करू नका. अरे सोनं खरेदी करण्याची ताकदच तुम्ही ठेवलेली नाहीये माझ्या या देशातल्या नागरिकांची. कसं करणार सोनं खरेदी? पण सोनं खरेदी करू नका, आमदार खासदार खरेदी करा. आमदार खासदारांचा भाव सोन्यापेक्षा स्वस्त झाला की काय? काय गळ्यात घालून फिरताय आमदार खासदारांना? किती नालायकपणे, किती कहर करायचा. एक तर स्वतःच्या हिमतीवरती खासदार निवडून आणता आलेले नव्हते. हे म्हणजे आता बोंबलत फिरतायत, उद्धव ठाकरे फिरत नाही. मी आलो नव्हतो तुमच्या गावात, तिकडे जिथून जिथून लोक आलेत, तुमच्या प्रत्येकाच्या विधानसभा मतदारसंघात मी आलो होतो की नव्हतो? मग मी जर का असं बोललो गर्वाने, मी आलो नसतो, मी फिरलो नसतो, तर या बुजगावण्याला खासदार झाला केलं असतं तुम्ही? एक तर पक्ष चोरलेलं, चिन्ह चोरलेलं, नवीन चिन्ह घेऊन आपण लोकांसमोर गेलो. तुम्ही सगळ्यांनी अक्षरशः दिवस रात्र एक करून ना कुटुंबाकडे पाहिलं, ना तुमच्या प्रकृतीकडे पाहिलं, रक्ताचं पाणी केलं, रक्त आटवलं, समोरून पैशाचा धबधबा कोसळत होता. काय तुम्हाला पैशाच्या ऑफर आल्या नव्हत्या? कशाला काम करतो, गप्प बस, तुला एवढे पैसे देतो. अनेक शिवसैनिकांना आल्या, पण शिवसैनिकांनी त्या हरामाच्या पैशाला लाथ मारली आणि हातात भगवा धरलेला शिवसैनिक हा निष्ठेने त्याच्यासमोर उभा राहिला. निष्ठेने उभा राहिला. निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही, निष्ठेची कोणी किंमत करू शकत नाही. पण जी एक लाट निर्माण केली गेली होती, राम मंदिर बांधले म्हणून देशात मोदींची लाट होती, त्या मोदींच्या लाटेत शेवटचे फक्त 15 दिवस आपल्याला मशाल निशाणी मिळाल्यानंतर महाराष्ट्राने भाजपचं गाढव हे अडवलं होतं. आपण महाविकास आघाडीचे 31 खासदार आपण निवडून आणले होते. त्याच्यामध्ये मी अभिमानाने सांगेन, माझ्या मराठवाड्याने 3 खासदार शिवसेनेची दिले होते निवडून. अभिमानाने सांगेन. हे भाजपच्या विरोधातलं मतदान नव्हतं, हे मशालीच्या विश्वासावरचं मतदान नव्हतं, शिवसेना प्रमुखांच्या चेहऱ्यावरती बघून मतदान झालेलं नव्हतं. मग मोदींच्या विरोधात एवढी लोक असताना पुन्हा तुम्ही त्यांच्याचकडे काय गेलात? बरं, आणखीन एक रहस्य असं आहे की जिथे काही भविष्य नाहीये, भवितव्य नाहीये, म्हणजे मिंदेचं भवितव्य शून्य आहे. काम संपलं की मिंदेला सुद्धा कचऱ्याच्या टोपलीत टाकणार आहेत, हे लिहून ठेवा तुम्ही. पण भाजपात हे जायच्या ऐवजी मिंदेकडे का गेले? हे मोठं कोड आहे. का भाजपात का नाही गेले? म्हणजे मला तर आता शंका वाटते की काल विमानामध्ये योगायोग असेल, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पण होते माझ्यासोबत. मग लगेच पत्रकारांचं सुरू झालं, चर्चा काय झाली? चर्चा म्हटलं उच्चस्तरीय चर्चा होती, ढगांच्या वरची. पण मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही. एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील. हे ऑपरेशन टायगर नाहीये. मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र, त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील, म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप. महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये, म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव, म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात. हा माझा स्पष्ट आरोप नाही, माझा समज आहे. असू शकतो की नसतो? नाहीतर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे, निवडणूक नाहीये. मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं, फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे, बटीक गुलाम,
त्याच्याकडे सरकवलेले आहेत. म्हणजे उद्या जर का वेळ आली की तुम्ही पंतप्रधान पदी कोणाला मत द्याल तर हे सगळे गुलाम हे अमित शहाना मतदान करतील. ही पुढची व्यवस्था आहे, म्हणून शिवसेना फोडताय. बरं, विकासाचं बोलाल तर हे स्वतः चार्टर्ड फ्लाईटने फिरतात, हा वेगळाच. क्षणभर भरून चला, विकासासाठी गेले. मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय?